नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या गणित विषयातील कोन व कोनांच्या जोड्या या प्रकरणातील कोनाचा अंतर्भाग, कोनाचा बाह्यभाग, संलग्न कोन आणि कोटिकोन हे उपघटक अभ्यासणार आहोत. कोन ही संकल्पना गेल्या वर्षी तुम्ही पाहिलेली आहे. एका शिरोबिंदूतून दोन भिन्न दिशांना किंवा एका दिशेला निघणाऱ्या किरणांनी सुद्धा कोन तयार होतो. त्या कोनाला 0 अंशाचा कोन आपण म्हणतो. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही जी आकृती आहे तर कोनाचा अंतर्भाग म्हणजे काय आणि कोनाचा बाह्यभाग म्हणजे काय पहा. ते इथे कोन आहे, कोन PQR किंवा कोन Q असं सुद्धा या ठिकाणी संबोधलं जातं. शिरोबिंदूच्या नावावरून सुद्धा कोन आपण संबोधू शकतो किंवा त्याचं नाव आपण सांगू शकतो. या ठिकाणी मग कोनाचा अंतर्भाग म्हणजे काय तर बघा, हा जो किरण आहे या किरणाची ही जी आतली बाजू आहे, किरण QP आणि किरण QR, थोडक्यात काय, या दोन्ही किरणांमुळे हा जो कोन तयार झालेला आहे तर ही जी बाजू आहे, हा जो भाग, याला कोनाचा अंतर्भाग असे म्हणतात. आणि कोनाच्या अंतर्भागामध्ये कोणकोणते बिंदू आहेत? बिंदू N, बिंदू M, बिंदू O आणि बिंदू T या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याचबरोबर आता कोनाच्या बाजूवर कोणकोणते बिंदू आहेत? बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R हे कोनाच्या भुजांवर किंवा बाजूंवर असलेले बिंदू आहेत. आणि या कोनाच्या बाजूंच्या किंवा भुजांच्या बाहेरची जी बाजू आहे त्याला हा जो भाग आहे, आता हा जो किरण कितीही म्हणजे अनंतापर्यंत वाढवल्यानंतर त्याच्या खालचा जो भाग आणि या साईडचा भाग, हा जो भाग आहे तर त्याला आपण बाह्य भाग असे म्हणतो. आणि या बाह्य भागामध्ये बिंदू G, बिंदू D, बिंदू S, बिंदू E, कोणताही बिंदू आपण या ठिकाणी घेतला तर तो या ठिकाणी कोनाच्या बाह्य भागामध्ये त्याचा अंतर्भाव होतो. तेच या ठिकाणी दिलेला आहे पहा, G, D, C, S आणि E. आणि भुजांवरील बिंदू P, Q आणि R. म्हणजेच कोनाचा अंतर्भाग आणि कोनाचा बाह्यभाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आपण कोनांच्या जोड्या पाहत आहोत. आता कोनांच्या जोड्या म्हणजेच काय की दोन कोन विशिष्ट पद्धतीने जर एकत्र आले तर त्यांना एक वेगळं नाव त्या ठिकाणी दिलं जातं. आता पहिली जी जोडी आहे तर त्याला आपण संलग्न कोन असे म्हणतात. आता संलग्न कोनाला लगतचे कोन सुद्धा म्हटलं जातं. आता संलग्न कोनाची व्याख्या काय आहे तर ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात त्या कोनांना संलग्न कोन असे म्हणतात. म्हणजेच शिरोबिंदू सामायिक, एक भुजा सामायिक आणि अंतर्भाग विभिन्न जर असतील तर त्या कोनांना संलग्न कोन असे म्हणतात. उदाहरण पाहूया. संलग्न कोनांनाच काय म्हटलं जातं? लगतचे कोन, त्याला इंग्लिशमधून ॲडजसंट अँगल्स असे म्हटलं जातं. आता ही आकृती पहा. कोन BMD हा जो कोन आहे तर त्याचा कोन दुभाजक या ठिकाणी पाहायला मिळतोय किरण MQ. आणि या MQ मुळे या ठिकाणी दोन कोन तयार झालेले आहेत. कोन BMQ आणि कोन QMD, म्हणजे हा एक कोन आहे आणि हा दुसरा कोन आहे. आता दोन कोनांचा जर आपण विचार केला तर या कोनाची एक बाजू, दोन्ही कोनांची एक बाजू सामायिक आहे. म्हणजे MQ ही भुजा आहे तर ती काय आहे? सामायिक आहे. MQ किरण MQ ही जी भुजा आहे तर ती सामायिक आहेत.
दुसरा काय मुद्दा आहे की शिरोबिंदू पण सामायिक पाहिजे. आता एम हा या दोन्ही कोणाचा शिरोबिंदू आहे, हा एम हा शिरोबिंदू हा सुद्धा सामायिक आहे. त्यानंतर अंतर्भाग विभिन्न आहेत. आता बी एम क्यूचा अंतर्भाग हा आहे आणि क्यू एम डी या कोणाचा अंतर्भाग या ठिकाणी पाहायला मिळतो आणि ते विरुद्ध बाजूस आहेत. ही जी सामायिक भुजा आहे त्यांच्या विरुद्ध बाजूस असलेले हे अंतर्भाग आहेत, विभिन्न आहेत. थोडक्यात काय, यामुळे असं आपण म्हणू शकतो की मापकोन बी एम क्यू आणि मापकोन क्यू एम डी, त्यालाच इंग्लिशमधून मेजर अँगल बी एम क्यू अँड मेजर अँगल क्यू एम डी, दीज आर ॲडजेसंट अँगल्स किंवा त्यांना संलग्न कोन किंवा लगतचे कोन असे म्हटले जाते. पण आता या ठिकाणी पहा, कोन बी एम डी आणि बी एम क्यू या दोन कोनांचा जर विचार केला, बी एम डी हा मोठा कोन आणि दुसरा कोन कोणता आहे, बी एम क्यू. बी एम क्यू हा जो कोन आहे, तर या दोनमध्ये तर ही जी जोडी आहे या कोनांची, तर त्यांना आपण संलग्न कोन म्हणू शकतो का? तर त्यांचे कोणकोणते निकष, तिन्ही निकष आपण तपासून पाहूया. पहा, एक भुजा सामायिक आहे का? तर त्यांची बी एम ही जी भुजा आहे तर सामायिक आहे. शिरोबिंदू सामायिक आहे का? तर एम हा शिरोबिंदू सामायिक आहे या दोन्ही कोनांचा, बी एम क्यू आणि बी एम डी. म्हणजे ही भुजा सामायिक आहे, शिरोबिंदू सामायिक. पण तिसरा जो मुद्दा आहे, अंतर्भाग विभिन्न पाहिजेत. आता बी एम क्यूचा जो अंतर्भाग आहे तोच अंतर्भाग म्हणजे थोडक्यात काय, दोन्हीचे अंतर्भाग एकमेकांमध्ये येतात. आता बी एम क्यूचा अंतर्भाग हा बी एम डी मध्ये येतो, म्हणजेच अंतर्भाग विभिन्न नाहीत. याचाच अर्थ हे दोन्ही जे कोन आहेत तर ते संलग्न कोन नाहीत किंवा लगतचे कोन नाहीत. अशा पद्धतीने संलग्न कोन म्हणजे काय किंवा लगतचे कोन म्हणजे काय आपण पाहिले. दुसरी जी कोनांची जोडी आहे तर ती आहे कोटिकोन. कोटिकोन कशाला म्हणतात? कोटिकोन आणि काटकोन हा शब्द साधर्म्य असलेला किंवा सारखा असलेला शब्द आहे. काटकोन म्हणजे 90 अंश आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोन परस्परांचे कोटिकोन आहेत असे म्हणतात. म्हणजेच असे कोणतेही कोन की ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, म्हणजे उदाहरणार्थ एक कोन असेल 50, दुसरा कोन असेल 40, तर दोन्ही कोन परस्परांचे कोटिकोन आहेत. एक कोन आहे समजा 10 अंश मापाचा, दुसरा कोन आहे 80 अंश मापाचा, तर ते दोन्ही कोन कोटिकोन आहेत असं म्हटलं जातं. उदाहरण पाहूया. आता इथे पी क्यू आर हा काटकोन दिलेला आहे पहा, आणि यामध्ये कोन पी क्यू एस आणि कोन एस क्यू आर ही जी कोनांची जोडी आहे तर त्यांना कोटिकोन असं म्हटलं जातं. कारण परस्परांचे कोटिकोन म्हटलं जातं, कारण का दोघांची बेरीज ही 90 अंश म्हणजे काटकोन आहे. म्हणजे याचं समजा या ठिकाणी पहा, पी क्यू एसचं माप समजा 10 अंश असेल, तर एस क्यू आर याचे माप हे मात्र किती असतं? 80 अंश असतं. 80 अंश म्हणजेच पी क्यू एस अधिक एस क्यू आर दोघांची बेरीज 90 अंश, म्हणून कोन पी क्यू एस व कोन एस क्यू आर हे परस्परांचे कोटिकोन आहेत. इथे जर 15 असेल तर इथे 75 असणार आहे. आता कोटिकोनांचंच आपण अजून एक उदाहरण पाहूया. पहा, इथे कोन ए बी सी हा किती अंशाचा आहे? 40 अंशाचा आहे. या ठिकाणी तुम्ही
ए बी सी हा 40°, पी क्यू आर आहे 50°, 50°, हा 50°चा कोन आहे आणि दोघांची बेरीज जी आहे तर ती आहे 90°, म्हणून ते दोन्ही कोन हे परस्परांचे कोटिकोन आहेत 90°. अशा पद्धतीने ए बी सी व कोन पी क्यू आर हे परस्परांचे कोटिकोन आहेत. अजूनही काही उदाहरणं या ठिकाणी पाहायला मिळतात. पहा 70° मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप किती. पहा आता हे उदाहरण कसं सोडवायचं. उकल बघा, ज्या कोणाचं माप विचारले म्हणजे दिलेला कोन आहे 70, त्याच्या कोटिकोनाचं माप x मानूया. मग आपण नियम काय आहे की कोटिकोनांच्या मापांची बेरीज 90° असते, म्हणून 70 आणि विचारलेलं कोन x यांचं माप जी बेरीज आहे 90. आता इथे समीकरण आहे, समीकरण सोडवायचं असेल तर या ठिकाणी x ची किंमत आपल्याला काढावी लागेल. तर x च्या बाजूला 70 आहेत, हे 70चा जर लोप करायचा असेल तर विरुद्ध क्रिया करून त्या ठिकाणी दोन्ही बाजूंमधून आपण पद वजा करू शकतो, बेरीज करू शकतो. या ठिकाणी अधिक 70 आहेत, ते त्याचा लोप करण्यासाठी वजा 70 दोन्ही बाजूंमधून केलेत. 70 गेल्यानंतर या ठिकाणी x बरोबर 20° आलेले आहेत, म्हणून 70° मापाच्या कोटिकोनाचे माप 20° आहेत. अशा पद्धतीने अजून एक उदाहरण पहा. आता इथे दोन्ही जे कोन आहेत तर कोटिकोन आहेत असं दिलेलं आहे, म्हणजे त्या दोघांच्या मापांची बेरीज 90°. फक्त ते चल स्वरूपामध्ये दिलेलं आहे. a+15 एक कोन आहे, दुसरा कोन आहे 2a. तर या दोघांची बेरीज 90°. सर्व पद आहेत 2a आणि a, दोघांची बेरीज 3a आली. 3a + 15 = 90. आता असं पण करता येते की ज्या पदाचं पक्षांतर करायचे त्याची विरुद्ध क्रिया करावी लागते. +15 या ठिकाणी -15 केले की पक्षांतर करता येतं, म्हणून इथे -15 केल्यानंतर 90 - 15 = 3a = 75 येते. आता इथे गुणिले 3, 3a म्हणजेच गुणिले 3, मग ते भागिले 3 या ठिकाणी होतात. पहा a बरोबर 25 कसे आले तर गुणिले 3 इकडे भागिले झाले, 75/3 म्हणजे 25 येतात. अशा पद्धतीने a ची व्हॅल्यू, a ची किंमत आपल्याला कळालेली आहे. आता आपल्याला दोन कोन कोणते आहेत ते आपल्याला काढता येईल. a+15, 25 + 15 = 40 आणि 2a म्हणजे 2 गुणिले a, 2 गुणिले 25 = 50°. अशा पद्धतीने जे दोन कोन आहेत तर पहिला कोन आहे 40°चा, दुसरा आहे 50°चा. अशा पद्धतीने ते दोन्ही कोन परस्परांचे एकमेकांचे कोटिकोन आहेत. पुन्हा एकदा पहा, कोटिकोन आहेत. अशा पद्धतीने आज आपण काय शिकलो. कोणाचा अंतर्भाग म्हणजे काय, कोणाचा बाह्यभाग, बाह्यभागातील बिंदू, कोणाच्या भुजनावरील बिंदू, संलग्न कोन म्हणजे काय आणि कोटिकोन म्हणजे काय. धन्यवाद.